नमस्कार मित्रांनो, मी राहुल शिंदे या व्हिडिओत एका संवेदनशील विषयावर बोलणार आहे. तो म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर. मी कुणाच्या धर्माला कमी किंवा जास्त लेखण्यासाठी हा विषय निवडला नाही. फक्त बाबासाहेबांची धर्म परिवर्तनाची तात्विक भूमिका काय होती ते स्पष्ट करण्यासाठी हा विषय निवडला आहे. पण धर्मांतराची एवढी त्वरा का? बाबासाहेब म्हणतात की माझ्या बांधवांनी कुठला ग्रंथ वाचावा, कुणाला नमस्कार करावा, त्यांची ही लयाला गेलेली अस्मिता शेवटी कशी जागी करायची. म्हणजे ते बुद्ध झाले तर मी महार आहे, मांग आहे, रामोशी आहे हे बोलण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. मी बुद्ध आहे या एका शब्दात सगळं बसेल. इथून तिथून सारे बुद्ध हे तरी समान होतील. अर्थात बाबासाहेबांची ती अपेक्षा पूर्ण झाली नसेलही. पण आंबेडकरांचा हा आग्रह होता, आम्हाला आमची जात पुसून टाकायची. तुमच्या धर्मात ती पुसली जाणार नाही, मग मी दुसऱ्या धर्मात जातो. पण त्याच्या मागे आणखी काही कारणं होती की बौद्ध धर्म एखाद्या अवताराने स्थापन केलेला धर्म नव्हता. बुद्ध हा स्वतःला माणूस म्हणून घेत असे आणि मी माणसांच्या कल्याणासाठी माणसांच्या भाषेतून हे बोलणं करत आहे असं तो म्हणत असे. बुद्धाने आनंद नावाच्या शिष्याला असंही सांगितलं, जर माझ्या सांगण्यात जर तुम्हाला काही त्रुटी, काही प्रमाद आढळले तर यात दुरुस्ती करण्याचा तुम्हा मानवाला अधिकार आहे. यात अंतिम अक्षर नाही. माझा धर्म हा परिवर्तनशील आहे, हा बदलू शकेल. त्यानंतर पुढे जाऊन हेही बुद्ध धर्मामध्ये स्पष्ट केलं आहे की धर्माचा संबंध समाज नीतीशी आहे, सदाचरणाशी आहे. तेव्हा समाजाचं कल्याण आणि सदाचरण यावरतीच धर्माचं लक्ष केंद्रित झालं पाहिजे. धम्म, बुद्धाने धम्म हा शब्द वापरला आहे आणि हा धम्म आत्म्याचा विचार करीत नाही, परमात्म्याचा करीत नाही, स्वर्गाचा करीत नाही, मोक्षाचा करीत नाही. याचं कारण या गोष्टी आहेत की नाही ते कळतच नाही. म्हणून समाजामध्ये माणूस हा माणूस म्हणून जगेल कसा आणि समाजाचा विकास होईल कसा याचा विचार करणारा हा बुद्धांचा धर्म मला प्रिय आहे. या धर्मामध्ये शेवटी कुणाचीही प्रतारणा नाही. तो विज्ञानाशी सुसंगत आहे. जे बुद्धिगम्य आहे, जे इंद्रिय गोचर आहे तेवढंच सत्य आहे. जग परिवर्तनशील आहे. सर्वम क्षणिकम, सर्वम अनित्यम, सर्वम दुःखम. जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, कारण समजणं शक्य आहे, दुःखाचे निराकरणही होईल. सगळे दुःख तृष्णेतून निर्माण होतात. सारी तृष्णा अविद्येतून निर्माण होते. अविद्येचा निराश झाला पाहिजे. म्हणून 4 आर्य सत्य आणि अष्टांग धर्म बाबांनी लोकांना समजावून सांगितले आणि शेवटी त्यांनी सांगितलं, येथून पुढे हे धर्मचक्र परिवर्तन होणार आहे. तर हा धर्म माणसांसाठी आहे. यात गुंता असा कुठलाही नाही. वर बघायचं नाही, खाली बघायचं नाही. नीतिमत्ता, सदाचरण, समाज कल्याण आणि तर्कसंगत विचार इतक्या गोष्टी बुद्ध धर्मात आहेत. म्हणून तो मला प्रिय आहे, म्हणून तो मी स्वीकारत आहे. मग आता काही लोकांनी आंबेडकरांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब, हे सगळं आपल्याकडे आहे, नाही असं थोडंच आहे. बाबा म्हणाले, तुमच्याकडे असेल, मी मानतो, पण हे कुठं समाजात आलं आहे का? आम्ही तूप आणि रोटी खातो तर आम्ही पुण्यवंत आहोत. तू उपाशी राहिलास का? तुझे गतजन्माचं संचित आहे. म्हणून पूर्वसंचिताची वार्ता करून जातीजातीमध्ये भेद निर्माण करून स्वतः आडशाच्या बळावर शिरोगामी राहणाऱ्यांचा धर्म हा आदर्श मानवी धर्म होऊ शकत नाही. बुद्धांनी ही बंद नाकारली, जुगारली. स्त्रियांनासुद्धा बरोबर घेतलं आणि दलितांना नाकारलं नाही. म्हणून होऊन गेलेल्या सर्व प्रेषितांमध्ये मला बुद्ध प्रिय आहे. बुद्ध मला मान्य आहे आणि मी जाण्यापूर्वी माझ्या बांधवांना मला हा धर्म द्यायचा आहे. का? तर त्यांची अस्मिता फुलेल, स्वाभिमानपूर्वक ते जगू शकतील. आणि मग तो शेवटी नागपूरला धर्मांतराचा सोहळा संपन्न झाला. माणसाला न्याय देण्यासाठी बाबा तुम्ही बुद्धांना शरण गेलात, पण बुद्धांना न्याय देणारे तुम्ही एकटेच निघालात.